नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिरातून आदित्य ठाकरेंनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात चाललाय कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडलाय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय। यासोबत मुंबईतील रस्त्यांच्या मुद्द्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष केलंय। मुंबईत रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं। हनीमून पिरियड, या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं। आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाजुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा। महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक घ्यायची असेल तर तुम्ही मला सांगा, पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं। मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे। कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत। उद्धव ठाकरेंच्या शिबिराकडे कुठल्याच महाराष्ट्राच्या किंवा नाशिकच्या लोकांचं लक्ष नाही आहे। परंतु जर ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जर संजय राऊत समजत असतील तर त्यांनी ह्या अनधिकृत बांधकामाचं स्वागत करायला पाहिजे होतं। परंतु आपण बघतायत की ह्या अनधिकृत दर्जाचं जी काही आज पाडण्यात आलेली आहे कोर्टाच्या आदेशानुसार, त्याचं स्वागत न करता आज संजय राऊत त्यांच्या निर्धार मेळाव्याबद्दल बोलत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे। उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा औरंग्याच्या थडग्याचं तुष्टीकरण करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, हे देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा, हिंदुत्व ह्यांनी पूर्णतः बाजूला ठेवलेला आहे आणि राष्ट्रहितापेक्षा ह्यांना ह्याच्या पक्षाच्या मेळाव्याची काळजी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।